उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्। विश्वस्य यो निखिलमङ्गलधारणाय पूर्णातटे विधृतवान् मनुजावतारं तं पादनम्रजनतापनगेन्द्रवज्रं श्रीशंकरं यतिवरं शिरसा नमामि। कालच्या भागामध्ये आपण लक्ष्मी नरसिंह करावलंबन स्तोत्राची प्रस्तावना पाहिली। श्रीमद आचार्यांच्या मुखातून हे स्तोत्र, दिव्य असं स्तोत्र कोणत्या प्रसंगानं बाहेर पडलं तो प्रसंगही आपण ऐकला। आता या स्तोत्राची दोन नावं प्रसिद्ध आहेत। एक नाव असं आहे श्री लक्ष्मी नरसिंह करावलंबन स्तोत्र, जे या चिंतनमालेमध्ये आपल्याला दिसतंय, आणि दुसऱ्या या नावाने हे प्रसिद्ध आहे ते श्री लक्ष्मी नरसिंह करुणारस स्तोत्र। कारण भगवंताची करुणा भाकण्याच्या उद्देशानं हे स्तोत्र मुखातून बाहेर पडलं असल्या कारणानं याला लक्ष्मी नरसिंह करुणारस स्तोत्र असंही म्हणण्याची पद्धती आहे। श्री लक्ष्मी नरसिंह करावलंबन स्तोत्र असं का म्हणतात मग? तर त्याचं कारण असं आहे की या संबंध स्तोत्रामध्ये प्रत्येक श्लोकाचं चौथं चरण हे लक्ष्मी नरसिंह मम देही करावलंबम असं आहे। त्यामुळे स्वाभाविकच लक्ष्मी नरसिंह करावलंबन स्तोत्र म्हणून हे स्तोत्र प्रसिद्ध झालं। आचार्य या स्तोत्राच्या पहिल्याच श्लोकामध्ये असं म्हणतात, श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणे भोगींद्र भोगमणिराजित पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मी नरसिंह मम देही करावलंबम। स्तुती जी चालू आहे ही जरी लक्ष्मी नरसिंहाची स्तुती चालू असली तरी सुद्धा लक्ष्मी नरसिंह म्हणजे नेमका कोण? तर असं आहे, नरसिंह हा विष्णूचाच अवतार आहे। कोण हा विष्णू? तर वेवेष्टी इति विष्णू, जो या सर्व जगताला व्यापून राहिलेला आहे त्याला विष्णू असं म्हणतात। आणि नरहरीनं आपलं तसंच रूप स्थाणूतून, त्या स्तंभातून प्रकट केलेलं असल्यामुळे आचार्यांनी इथे स्तुती जी आरंभली ती स्तुती त्या मूळ रूपाची आरंभली, त्या विष्णू तत्वाची, विष्णू रूपाची स्तुती आरंभली। या सकल जगताचा प्रतिपाळ करणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला विष्णू असं म्हणतात। त्या शक्तीची स्तुती आरंभली श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणी। कसा आहे हा? कुठे निवास करणार आहे? तर पयोनिधिनिकेतन, पयोनिधी म्हणजे क्षीरसागरामध्ये निवास करणारा। क्षीरसागर हे ज्याचं निवासस्थान आहे, आणि हा क्षीरसागर म्हणजे साधासुद्धा नाही, तर तो श्रीमत म्हणजे सर्व ऐश्वर्यानं संपन्न श्रीमान असं आहे। अहो, हा क्षीरसागरच श्रीमान आहे असं नव्हे, तर त्या क्षीरसागरामध्ये निवास करणाराही श्रीमान आहे। श्री म्हणजे लक्ष्मी, त्या लक्ष्मीनं युक्त आहे, त्या लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मी ज्याच्या चरणाचं संवाहन करते असा आहे। तेव्हा श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणी, त्या क्षीरसागरामध्ये निवास करणारे आहे प्रभू। हातामध्ये चक्र धारण करता आपण, कशासाठी? तर दुष्टांचा संहार करण्याकरता हातामध्ये आपण सुदर्शन धारण करता, चक्र धारण करता। भगवान शंकरांच्या कृपेनं मिळालेलं ते चक्र हे आपल्याजवळ आहे। तेव्हा ते चक्र आपल्या हातामध्ये सदैव फिरत असतं आणि दुष्टांना दुष्कृत्यांपासून मागे आणण्याकरता त्याचा वापर करायचा हे निश्चितपणानं ठरलेलं आहे। असं ते चक्र आपण धारण करता। श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणी भोगींद्र भोग मणिराजित पुण्यमूर्ते। त्या क्षीरसागरामध्ये आपण जो निवास करता ती आपली शय्या कोणती आहे? तर ती आपली जी शय्या आहे ती शेषाची शय्या आहे। शेषशायी म्हणून भगवंताला म्हटलं जातं। तेव्हा भोगींद्र म्हणजे सर्व सर्पांचा अधिराज जो शेष, त्याचा भोगमणी म्हणजे श्रेष्ठ देह, उत्तम भव्य असा देह, त्या देहावरती आपण आपली पुण्यकारक मंगलमय अशी मूर्ती घेऊन विराजमान झाले आहात।
श्रीमत्पयोनिधिनिकेतनचक्रपाणे भोगींद्रभोगमणिराजित पुण्यमूर्ते योगीश. कसे आहात आपण? तर योगीश आहात, सर्व योग्यांचे अधिपती आहात. योग्यांनी आपापल्या तपश्चर्येनं ज्याला पाहण्याचा प्रयत्न करावा, पण त्यांना सुद्धा जो गोचर होऊ नये असा योग्यांचाही अधिपती असणारा, योग्यांचाही मुकुटमणी असणारा, योग्यांचा आणि योग्यांचा मुकुटमणी असणारा असा हा योगीश, सर्व योग्यांचा अधिपती योगीश्वर. आपण भगवान श्रीकृष्णाला सुद्धा योगेश्वर श्रीकृष्ण असं म्हणतो. तेव्हा योगीश, शाश्वत, शरण्य. बरं, नुसते योगीश नाही आहात आपण, नुसते योग्यांचे ईश नाही आहात, योगेशही आहात, योगीशही आहात, पण शाश्वत आहात, म्हणजे अविनाशी आहात. भगवंताला षड्भाव विकार नाहीत. अस्तिजायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते नश्यती इत्यादी विकार परमेश्वराच्या ठिकाणी नाहीत. त्यामुळे तो अविनाशी आहे, आदिमध्यांतरहितम असा आहे. श्री सुदामदेव ज्या वेळेला त्या भगवान श्रीकृष्णाकडे आले होते आणि भगवंतांनी फार मोठा आदर सत्कार केला आणि जातेवेळी, परत निरोप घेऊन जातेवेळी सुदामदेव असं म्हणाले, देवा, हा पीतांबर, हे वस्त्र, अलंकार, हे सर्व तुझे तुला ठेव, मला काय दे, मला तू माझी वस्त्र परत कर. त्यावर भगवान असं म्हणाले की का रे बाबा, ती वस्त्र तुला कशाला पाहिजे? या चांगल्या वस्त्रांचा त्याग करतोस आणि ती दारिद्र्यपूर्ण वस्त्र तुला परत हवी आहेत. ते म्हणाले, तसं नाही, ती जी वस्त्र आहेत त्या वस्त्राने मला तुझं स्मरण कायम राहतं. का माहिती आहे? ती वस्त्र अशी आहेत, आदि मध्यांतरहित. ती वस्त्र, त्या वस्त्रांना आदी नाही, त्या वस्त्रांना मध्य नाही, त्या वस्त्रांना अंत नाही, अशी फाटकी तुटकी आहेत. कुठे सुरुवात झाली आणि कुठे संपलंय हेच समजत नाही. तू कसा आहेस? आदि मध्यांतरहित. तुझा आदी अंत लागत नाही, तो अनादि अनंत आहेस, त्यामुळे मध्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आदि मध्यांतरहित असं तुझं स्वरूप आहे. ही वस्त्र कशी आहेत? तर दशाहीनम. याला दशा नाहीत कारण फाटकी आहेत, याला दशा नाहीत, याला टोकच नाहीत. दशाहीनम. तुलाही शैशव, बाल्य, तारुण्य, वार्धक्य या दशा नाहीत, तू दशाहीन आहेस. पुरातनम. माझे हे वस्त्र पुरातन आहे, तूही पुरातन आहेस. या सृष्टीचं निर्माण होण्याच्या आधीपासून तुझं कार्य सुरू आहे, तूही पुरातन आहेस. दशाहीनं पुरातनम अद्वितीयमहं वंदे मत्वस्त्रसदृशं हरिम. आणि अद्वितीय आहेस तू, माझं वस्त्रसुद्धा अद्वितीय आहे, कारण यासारखं दुसरं नाही आणि तुझ्यासारखा जगामध्ये दुसरा शोधून सापडणार नाही. त्यामुळे तूही अद्वितीय, हे वस्त्रही अद्वितीय. अशा माझ्या वस्त्रासम असणाऱ्या हे श्रीहरे, हे वस्त्र जवळ असलं म्हणजे मला तुझी आठवण राहते कायम, म्हणून ते वस्त्र मला दे, असं म्हणून सुदामदेवानी ते वस्त्र मागून घेतलं. हे सांगण्याचं कारण इतकंच की परमेश्वर हा दशाहीन, आदिमध्यांतरहित, अद्वितीय, पुरातन असा सकल हेय गुण वर्जित आणि षड्गुणांचा ऐश्वर्य ज्याच्याजवळ आहे असा आहे. त्यामुळे तो शाश्वत आहे, कायमच आहे, कालही होता, आज आहे आणि भविष्यातही असेल, अनादि अनंत असा तो परमात्मा असल्यामुळे शाश्वत असा शब्द वापरला. शरण्य. आता भगवंताचं जे वचन आहे त्या भगवद वचनाप्रमाणे सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं मम. भगवंताचं वचन असं आहे की एकदा का होईना जो मी तुझा आहे असं म्हणून शरण येतो त्याला अभय देणं हे माझं व्रत आहे. भगवान स्वतःच रामावतारामध्ये असं सांगतात. त्या जयंत नावाच्या कावळ्याची कथा
आपणा सर्वांना माहिती आहे की रामबाण मागे सुटला आणि तो रामबाण मागे लागल्यानंतर रामबाण काम करणार. रामबाण मागे लागल्यानंतर रामबाण काम झाल्याशिवाय तो परत येणार नाही याची खात्री असल्यामुळे हा जयंत फिरतोय सर्वत्र फिरला, पण कुठेही आश्रय मिळेना. शेवटी देवर्षी नारद वाटेमध्ये दिसले, त्यांना वंदन केलं आणि म्हणाला, कुठे जाऊ मी? ते म्हणाले, इंद्राकडे जा, चंद्राकडे जा, सूर्याकडे जा. तो म्हणाला, सगळीकडे जाऊन आलोय पण उपयोग काही होत नाही. रामबाण मागे लागलाय म्हटल्यानंतर कुणीही मला आश्रय द्यायला तयार नाही. कुठे जाऊ मी? ते म्हणाले, बाबा रे, एक कर, तू श्रीरामाला शरण जा, तिथेच तुझं कल्याण होईल. त्या वाचून तुझं कल्याण दुसरं कुणीही करू शकणार नाही. अहो म्हणाले, पण त्यांनी तर काय, त्यांनी बाण सोडलाय ना तुझ्यावर? हो. मग त्यांचा बाण आवरण्याची शक्ती त्यांच्याच ठिकाणी आहे. तू त्यांनाच शरण जा. शेवटी त्रैलोक्यामध्ये हिंडून हा जयंत पुन्हा श्रीरामपदाशी आला. त्यावेळेला इतिहास असा आहे की भगवान रामचंद्रांनी आपला बाण परत घेतला आणि अभय दिलं त्याला. का? तर सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं मम, या वचनाला जागण्याकरता त्याने हे केलं. त्या अजामिळाचा उद्धार केला, गणिकेचा उद्धार केला. मागे शरणागत तारिले बहुत, म्हणती दीनानाथ देवा तुझ. दीनांचा नाथ, पाहिले अपराध नाही आती कुळ. तारीला अजामिळ, गणिका भिल्ली, किती उदाहरणं सांगावी. गणिका असू दे, भिल्ली असू दे, अजामिळ असू दे, गजेंद्र असू दे, अनेकांचे उद्धार आजपर्यंत तू केलेस. का? तर हे सर्व तुझ्या पायाशी शरण आले होते म्हणून. शरण्य म्हणून तू कसा आहेस? तर तू शरण्य आहेस म्हणजे शरणागताचं संरक्षण करणार आहेस, भक्तवत्सल आहेस, भवाब्धिपोत, शरणागताला आश्रय देणार आहेस. आणि हा भवसागर जो दुष्पार असा, या भवसागरामध्ये पैल तीराला जाण्यासाठी कितीतरी कष्ट करावे लागत आहेत. अहो, नौकेमध्ये बसून सागर पार करण्याचा प्रयत्न सुरू केला तर अपार अशा, अनंत अशा त्या समुद्राच्या पैल तीराला आपण केव्हा लागू हे समजत नाही, अशी अवस्था होते. मला सांगा, नौका जर इतकी सुंदर असली, बोट न दाखवण्या इतकी चांगली असली, नाव न ठेवण्या इतकी सुंदर असली, तरीही इतके कष्ट आहेत. मग ही जी नदिया गहरी नाव पुराणी नौका, तुमचं आमचं शरीर नावाची जी नौका आहे, तुमचा आमचा देह, प्राकृत देह नावाची जी नौका आहे, ही नौका तर नवाठाई फुटलेली आहे, नवाठाई फाटून गेली अशी अवस्था आहे याची. तेव्हा अशी फुटकी नौका घेऊन या सामान्य सागरातून नव्हे तर भवसागरातून पैल तीराला जायचं आहे, ज्यामध्ये पुत्र, कलत्र, मित्र इत्यादी सुसरी मगरी या ग्रास घ्यायला टपलेले आहेत. केव्हा एकदा हा सापडतो आणि केव्हा एकदा याचा ग्रास करतो म्हणून टपून बसलेले आहेत. एवढंच काय, कर्माच्या उत्तुंग लाटा जीवनरूपी नौकेला तडाखे देत आहेत. आणि अशामध्ये पैल तीराला जायचं आहे. कोणती नौका? तर पैल तीराला जाण्यासाठी भवती शरणमेको विष्णुपोतो नराणाम. श्रीमद भागवतकारांनी सांगितलं की भवजलधिगतानां द्वंद्ववाताहतानां सुतपितृकलत्रत्राण भारावृतानां विषमविषयतो ये मज्जतामप्लवानां भवती शरणमेको विष्णुपोतो नराणां. ज्यांना सहाराच नाही, ज्यांना पैल तीराला जाण्यासाठी काहीही साधन नाही, अशा अप्लवांना, यात निमज्जन करणाऱ्या, यात बुडणाऱ्या अशा तुम्हा आम्हा सर्वांसाठी, विषमविषय तोयानं त्रासून गेलेल्या, कंटाळलेल्या, त्रागाजन होतोय अशा सर्वांना पैल तीराला नेणारी, नरांना पैल तीराला नेणारी जर काही नाव असेल तर ती विष्णुरूपच नाव आहे. हा श्रीमद भागवताचा आशय मनी धरून
श्रीमद भागवताचा आश्रय करत, भागवत वचनाचा आश्रय करत श्रीमद आचार्य म्हणाले, भवाब्धिपोत कसा आहेस तू? तर भवसागरामधून पैल पार नेणारी अशी नौकाच तुम्ही आहात, उत्तम नौका तुम्ही आहात. म्हणून हे श्री लक्ष्मी नृसिंहा, मला तुम्ही आपल्या हाताचा आधार द्या आणि पैल पार घेऊन चला. लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम. आता पुढचा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये श्रीमद आचार्यांनी त्याच्या चरणाची स्तुती केली. कारण शरण जायचं आहे ते त्याच्या चरणाशी शरण जायचं आहे. अहो कसे आहे त्याचे चरण? तर ते चरण, ते भगवंताचे चरण हे आजपर्यंत अनेकांनी वंदिलेले. पृथ्वीतलावरती सर्वांना पावन करणारी पतित पावनी स्वर्धुनी गंगा, त्या गंगेचं अतीव माहात्म्य. परंतु असं आहे की विचार जर केला की ही गंगा कुठून निर्माण झाली, तर इही चरणनसे निकसी सुरसरी, ह्याच चरणापासून ती गंगा निर्माण झाली. आता जी गंगा इतकी पवित्र आहे, जगाला पावन करणारी आहे, ती गंगा जर इतकी पवित्र असेल तर तिचं निर्मितीस्थळ हे काय पवित्र असेल, काय उच्चकोटीचं असेल. ते चरण अतिशय कोमल आणि अतिशय पवित्र आहेत. असं झालं की कवीने असं लिहून ठेवलंय, आपण श्लोक म्हणतो कायम की करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. करकमलाने पदकमल हातामध्ये धरून त्याचा एक अंगठा चोखण्यामध्ये ही मूर्ती रच आहे. कवींनी विचार केला की भगवंतानी हे असं का केलं असावं, याचं काय बरं कारण असेल? तर याचं कारण असं आहे, ते म्हणाले, भगवंताच्या चरणाचं महात्म्य इतकं की सर्वजण म्हणतायत बाकी काहीही नको, तुझ्या चरणाशी वास दे, काहीही नको, तुझ्या चरणाशी वास दे, पायाशी वास दे. अशा सज्जनांनी त्याच्या चरणाचा आश्रय करावा. असं काय आहे माझ्या चरणाशी, असा परमेश्वरालाच प्रश्न पडला. आणि म्हणून काय रस आहे या चरणाशी हा एकदा पाहावा. अनेक रसिकांनी इथे यावं, असा काय रस आहे तो एकदा पाहावा. म्हणून भगवंतानी या देहात राहून हे करता येणार नाही, म्हणून बालरूप धारण केलं आणि आपल्या करकमलानी पदकमलाचा तो अंगठा चोखायला सुरुवात केली असावी. काय सुंदर कल्पना आहे कवींची. आचार्यसुद्धा तसंच म्हणतात, ब्रह्मेंद्र रुद्र मरुद अर्क किरीट कोटी संघट्टितांघ्रि कमला मलकांतिकांत लक्ष्मी लसत्कुच सरोरुह राजहंस लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. तुझे चरण जे आहेत ते चरण कसे आहेत, तर ब्रह्मदेव, इंद्र, रुद्र, मरुद्गण म्हणजे वायुदेवतांचा समुदाय, अर्क म्हणजे सूर्य इत्यादी सर्व देव आपल्या चरणकमलाशी मस्तक ठेवून प्रणाम करतात. आणि जेव्हा ते प्रणाम करत असतात त्यावेळेला आपल्या मुकुटासह आपल्या चरणावर कोट्यवधी वेळा मस्तक ठेवल्यामुळे या तुमच्या चरणांना त्यांच्या मुकुटांचं घर्षण सतत होऊन होऊन जणू काही संघट्टितांघ्रि कमला मलकांतिकांत, कमलाप्रमाणे मृदुल तम असणारे आपले जे चरण आहेत, त्या चरणाला जणू काही या मुकुटांशी झालेल्या संघर्षणाने, या अनेकांच्या पायी येण्यानं जणू काही घट्टे पडलेले आहेत. अहो, आपल्या देहाची जी कांती आहे ती कांती ही अतिशय तरल अमल कांती आहे. त्यामुळे आपला देह हा निर्दोष तेजस्वी असल्याने त्याचं तेज हे सर्वत्र फाकत आहे.
लक्ष्मी लसत्कुच सरोरुह राजहंस. श्री लक्ष्मीच्या कमळाप्रमाणे असलेल्या दोन्ही स्तनांच्या जवळ लक्ष्मी देवीच्या वक्षस्थली कमलाप्रमाणे शोभायमान असलेल्या स्तनमंडलाच्या सान्निध्यामध्ये आपण राजहंसाप्रमाणे विहार करत आहात, तसे दिसत आहात, राजहंसाप्रमाणे दिसत आहात. अशा हे भगवान विष्णू, अशा हे श्री लक्ष्मी नृसिंह, आपण मला आपल्या हाताचा आधार द्या, माझं रक्षण करा आणि मला पहिलं पार घेऊन चला. पुढच्या श्लोकामध्ये श्रीमद आचार्य म्हणतात, संसार दाव दहनाकुल भीकरोरुज्ज्वालावली भिरति दग्ध तनूरुहस्य त्वत्पदपद्म सरसी शरणागतस्य लक्ष्मी नरसिंह मम देहि करावलंबम. हे प्रभो नरहरे, माझी अवस्था काय आहे तर या संसरन्ति यस्मिन् भूतानि इति संसारः, परिवर्तनशील असणाऱ्या या संसारामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम हे सतत सुरू असल्या कारणानं माझ्या भोवती भडकलेला हा जो संसाररूपी दावानल म्हणजे वणवा आहे, जे त्रिविध ताप आहेत, त्या त्रिविध तापाचा वणवा, काम नावाचा जो विकार आहे, त्या काम नावाच्या तो काम हाच जणू काही अग्नी, या अग्नीनी, या त्रिविध तापानी मी पोळून गेलोय, मी संतप्त झालोय, इतका त्रासून गेलोय की या कामरूपी अग्नीनी, त्रिविध तापानी माझ्या अंगावरचे केस आणि त्वचा जणू काही जळून गेलेली आहेत. तात्पर्य असं आहे की या संसारामध्ये इतके कष्ट मला आजवर झालेले आहेत की त्याचं वर्णन करणं हे शक्य नाही. अतिशय तापलो आहे. संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, अशी माझी अवस्था आहे. तेव्हा ज्वालावली भिरति दग्ध तनूरुहस्य, माझ्या अंगावरचे केसही जळून जावेत इतक्या प्रचंड या कामादीच्या ज्वाला मला आजही संतप्त करतायत, आजही होरपळवून टाकतायत. त्या अग्नीच्या ज्वाला या अतिशय भडकलेल्या आहेत आणि भीतीदायक आहेत. म्हणून मला शांती जर मिळायची असेल तर ती शांती या संसारामध्ये कधीही मिळणार नाही. जन हो, खरंच आहे की ज्याच्याकडून आपण शांती अपेक्षित करतो आहोत ते विषय हे शांत करणारे नाहीत, भडकवणारे आहेत. अग्नीमध्ये तूप समर्पित केल्यानंतर कधीही अग्नी शांत होत नाही, तर तो अधिक प्रज्वालित होतो. तशी आमच्या विषयांची अवस्था आहे. हे विषय अधिकाधिक उपभोगानं तीव्र होत आहेत, अधिकाधिक संतप्त होत आहेत, अधिकाधिक ज्वलनशील असे होत आहेत आणि आम्हाला या संसारामध्ये अधिकाधिक पोळून टाकण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. त्यांचं कार्यच ते आहे. त्यामुळे यांच्याकडून शांती मिळणार नाही हे समजलेलं असल्यामुळे ती शांती मला प्राप्त व्हावी म्हणून त्वत्पदपद्म सरसी शरणागतस्य, म्हणून त्वत्पादपद्म सरसी रुहमागतस्य असाही कुठे उल्लेख आपल्याला मिळतो. तुझ्या चरणकमल रूप शीतल सरोवरामध्ये मी आलेलो आहे. या सरोवराचा, चरणकमल रूपी सरोवराचा, शीतल सरोवराचा आश्रय मी केलेला आहे, कारण इथेच केवल शांती मिळेल. म्हणून हे शरण आलेल्या मजवर लक्ष्मी नृसिंह, आपण हात देऊन कृपा करा. लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य असं म्हणतात, संसार जाल पतितस्य जगन्निवास सर्वेंद्रियार्थ बडिशाग्र झषोपमस्य प्रोत्कंपित प्रचुर तालुकमस्तकस्य लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. आता संसाराचं वर्णन केलं आणि तो संसार कसा आहे तर हा संसार
संसार जाल पतितस्य जगन्निवास. माझी अवस्था कशी आहे, तर हा संसार म्हणजे जणू काही मासे पकडणाऱ्या कोळ्याच्या जाळ्यासारखा आहे. कोळी काय करतो, तर कोळी जाळं टाकतो आणि समुद्रामध्ये जाळं टाकलं की त्यामध्ये असणारं जे आमिष आहे त्या आमिषाला भुलून मासे त्याच्याकडे आकर्षित होतात आणि जाळ्यात अडकतात. त्या कोळ्याच्या मोठ्या आणि मजबूत जाळ्यासारखा हा संसार आहे. हा संसार, सवेची स्वार असणारा हा संसार आम्हाला घट्ट करण्यासाठीच बसलेला आहे. संसार जालपतितस्य, या संसार रूपी जाळ्यामध्ये अडकलेल्या मला हे जगन्निवासा. अरे, मासा जसा त्यामध्ये अडकून तडफडतो, त्याच्या जीवाची जशी तडफड होते तशी तडफड या संसार रूपी महाजालामध्ये अडकल्यामुळे माझी झालेली आहे. एकदा का त्या आमिषाला भुलून मासा त्याकडे आकृष्ट झाला आणि आमिषाकडे प्रवृत्त झाला, ते खाण्याकरता प्रवृत्त झाला, म्हणजे तो गळ जसा रुततो गळ्यामध्ये आणि घसा फाटून ज्या वेदना व्हायला लागतात त्याला, तशी अवस्था माझी या पंचविषय रूप गळाला लागल्यानं झाली आहे. अहो, हा एक एक विषय इतका तापदायक आहे. शब्दादिभिः पंचभिरेव पंचपंचत्वमापुस्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंग मीन भृंगानरः पंचभिरंचितः किम. श्रीमद आचार्यच विवेकचूडामणी नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये असं म्हणाले की एक एक विषय हा एकेकासाठी तापदायक ठरतो. त्यांनी कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग अशी 5 उदाहरणे दिली. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांसाठी एकेका विषयानी या एकेका प्राण्याचा, एकेका जीवाचा नाश होतो. हे 5-5 विषय ज्याच्याजवळ आहेत त्याची अवस्था काय भयानक असेल याची कल्पना आपण केवळ करावी. तशी अवस्था असल्यामुळे या आमिषाला बळी पडून संसाराच्या गळ्याला, अग्रभागाला लागलेला असा जणू काही एक मासा असावा अशी माझी अवस्था झाली आहे. त्या माशाला जशा वेदना होतात, त्याची जशी तडफड होते तशी तडफड माझी होतीये. सर्वांगाला वेदनाच होत आहेत, म्हणून परमेश्वरा टाळू आणि मस्तक फाटावं अशा असह्य वेदना या संसारामध्ये मला होत असलेल्या कारणानं दुःखाने त्रासलेल्या अशा मला तारण्याकरता आपण आपला हात मला द्या, कारण तुमचाच हात मला यातनं पलीकडे घेऊन जाईल, म्हणून आपला हात मला द्या. लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. संसारकूपमतिघोरमगाधमूलं सांप्राप्य दुःखशतसर्पसमाकुलस्य दीनस्य देव कृपया पदमागतस्य लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. किती विविध उदाहरणं या संसाराला दिली आहेत बघा. किती विविध उपमा या संसारासाठी वापरले आहेत श्रीमद आचार्यांनी. आता मघाचं जे वर्णन होतं, एकदा वणव्याचं वर्णन होतं, एकदा या संसाराला कोळ्याचं मजबूत जाळं म्हटलं होतं. या श्लोकामध्ये संसाराला कूप म्हणतात. विहीर, एखादी खोल विहीर असावी जी अतिशय अरुंद आहे, अतिशय खोल आहे. अहो, त्यात उडी मारायला सुद्धा कोणी घाबरावं अशी खोल विहीर असावी. तशी विहीर म्हणजे हा संसार आहे. संसार कूपम अतिघोरम अगाधमूलम. अतिशय घोर, अगाध असा हा संसार कूप आहे. लहान तोंडाची आणि अत्यंत खोल असलेली ही संसार रूपी विहीर आहे. अत्यंत भयंकर आहे. मूळ याचं खोल आहे. त्यामुळे अत्यंत भयंकर अशा या संसार रूपी कूपात, आडात, विहिरीत मी अडकून पडलोय.
आणि नुसत्या या जन्मात नव्हे तर असे लक्षावधी जन्म मी यात अडकून पडलोय. या संसार कूपात अडकून पडल्यामुळे शेकडो दुःख मला भोगावी लागतायत. अरे सापांनी जसं चोहीकडून घेरावं त्याप्रमाणे सर्व सांसारिक दुःखांनी मला व्यापून टाकलेलं आहे. कामक्रोधारी सर्पांची वेटोळी ही माझ्या भोवती आवळली गेलेली आहेत आणि त्यामुळे अतिशय दीन होऊन आता तुम्हीच एक मला आश्रय द्याल असं जाणून मी तुमच्या चरणाशी आलोय. म्हणून हे श्री लक्ष्मी नृसिंहा मला आपला हात द्या. लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. मला हात द्या आणि मला पहिलं पार घेऊन चला. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात, संसार भीकर करींद्र कराभिघात निष्पीड्यमान वपुषः सकलार्तिनाश प्राणप्रयाण भवभीति समाकुलस्य लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. हे भगवान नरहरे, हा संसार कसा आहे तर हा संसार रूप प्रचंड हत्ती. आता कूप म्हणूनही भागलं नाही म्हणून इथे प्रचंड महाभयंकर असा हत्ती असं म्हटलं. हत्ती एकदा उन्मत्त झाला म्हणजे तो कोणालाही ऐकत नाही. कितीही वेळा त्याला अंकुशानं ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला तरीही तो ऐकत नाही. तशी अवस्था या संसाराची आहे. कुणालाही आवरण्यासारखा हा संसार नाही. तो आवरू शकशील तर तूच आवरू शकशील, कारण तुझ्यापासूनच या सगळ्याचं सृजन आहे. हा संसाररूपी प्रचंड असा महाभयंकर हत्ती जो आहे त्याच्या पायाखाली चिरडून जाईन का काय मी, अशी भीती मला वाटते. म्हणजे या संसारामध्ये राहता राहता प्रचंड असा हत्ती माझ्या मागे लागलेला असल्यामुळे सोंडेनी पकडून जणू काही तो मला आदळतोय. माझ्यावरनं केव्हाही पुढे जाईल आणि माझा चक्काचूर होईल अशी माझी अवस्था आहे. या संसाराच्या नादानं माझं अस्तित्व तरी राहील का नाही ही शंका आहे. आणि अशी शंका असल्यामुळे या संसारानं मी भयभीत होऊन गेलोय. या हत्तीच्या पायाखाली सापडेन म्हणून मी भयभीत होऊन गेलोय, त्रासून गेलोय. या भवभयानं माझे प्राण व्याकुळ झालेत आणि ते केव्हा निघून जातील हे सांगता येत नाही. याचा काहीही भरवसा देता येत नाही. प्रभो, माझे शरीर या सगळ्यामुळे निष्पीड्यमान असं झालेलं आहे. गलित गात्र झालोय मी, जर्जर झालोय, पिळून निघालोय. आता माझे प्राण केव्हा जातील हे सांगता येत नाही. प्राणप्रयाण भवभीति समाकुलस्य. भीती आहे मला. या संसाराच्या भयानं मी व्याकुळ झालोय. म्हणून अशा व्याकुळ झालेल्या मला हे प्रभो लक्ष्मी नृसिंहा आपल्या हाताचा आधार द्या आणि पैल तटावर मला घेऊन चला, असा आचार्य इथे भगवान लक्ष्मी नृसिंहाच्या चरणाशी विनंती करतात, मागणं मागतात.